students, today's topic is speech writing or drafting a speech. Speech is the process to address and interact with audience to deliver some message. It is process to convince the audience towards some particular agenda. It is an important part of human development. It is a very effective way to change the mentality of large number of people. Adolf Hitler was an exceptional speaker. He used his speech to make the mind of the people of Germany in his favor. Speech is an important part of our personality because looks and beauty can only gain attraction, but speech and good language can win hearts forever. Speech is to be spoken aloud in front of public. It's need to be drafted beautifully before you start speaking. In this video, we are going to learn drafting speech, how to write a speech, what is a speech. It has many uses. It expresses your opinion, gives information, thanks someone, and entertainment. Any of these reasons you can say speech. Let's learn speech writing or drafting speech. Speech writing or drafting a speech. Speech means lecture or speaking on any particular subject. The speech reveals one's personality and behavior. Speaking makes us accurate. स्पीच म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर बोलणे होय. आपल्या बोलण्यातून आपले चारित्र्य, व्यक्तिमत्व दिसून येते. स्पीच रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच इयत्ता 9वी व 10वीच्या इंग्रजी विषयाच्या कृतीपत्रिकेत क्वेश्चन नंबर 5B ड्राफ्टिंग अ स्पीच अर्थात भाषणाचा आराखडा तयार करणे हा प्रश्न 5 गुणांसाठी विचारला जातो. ड्राफ्टिंग अ स्पीच, युअर व्ह्यूज अँड मेसेज. या प्रश्न प्रकारामध्ये तुमचे अभिप्राय, मत श्रोत्यांपर्यंत पोहोचवून मनात ठसवणे हा भाषण तयार करण्याचा उद्देश असतो. त्यासाठी भाषणाची योग्य पद्धतीने सुरुवात करावी. ॲप्रोप्रिएट एक्झाम्पल्स अँड पॉइंट्स. योग्य मुद्द्यांचा व उदाहरणांचा वापर करून आपलं भाषण प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करावा. ॲज इफ कन्व्हर्सिंग विथ ऑडियन्स. तुम्ही जणू काही लोकांशी संवाद साधत आहात अशी मांडणी करा. थँक द ऑडियन्स. शेवटी श्रोत्यांचे आभार मानून आपले भाषण संपवा. मार्किंग स्कीम. यामध्ये गुणांची विभागणी पुढील प्रमाणे केली जाते. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग, कन्क्लुजन 1 मार्क. योग्य सुरुवात व शेवट केल्यास 1 गुण मिळतो. बॉडी, यूज ऑफ गिवन पॉइंट्स अँड ॲडिशनल पॉइंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज 2 मार्क्स. दिलेल्या मुद्द्यांचा व आणखी काही मुद्द्यांचा वापर तसेच भाषेचा योग्य वापर यासाठी 2 गुण असतात. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज 1 मार्क्स. योग्य क्रम आणि ओघवती भाषा यासाठी 1 गुण असतो. यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर 1 मार्क. योग्य व्याकरण रचनांचा वापर याकरिता 1 गुण असतो. असे सर्व मिळून 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. ड्राफ्टिंग स्पीच, इझी टू स्कोर मार्क्स. फ्रेंड्स, it is very easy to score marks in speech writing because the format is very simple. Just follow the guidelines.
Speech is written to express view on a specific topic in public. एखाद्या विशिष्ट विषयावर सार्वजनिक ठिकाणी मत व्यक्त करण्यासाठी भाषण लिहिलं जातं. प्रेझेंट टेन्स इज युजली युज्ड व्हाईल रायटिंग अ स्पीच. स्पीच रायटिंग करताना सामान्यपणे वर्तमान काळाचा वापर केला जातो. स्पीच इज डिव्हायडेड इंटू 3 पॅराग्राफ्स. भाषण हे 3 परिच्छेदामध्ये विभागलेलं असतं. आपण स्पीच लिहिणार आहोत जणू आपण श्रोत्यांसमोर भाषण देत आहोत या पद्धतीनं स्पीच लिहावी. वी आर डिवायडेड 4 पार्ट्स. फर्स्ट, ग्रीटिंग, अभिवादन. सेकंड, इंट्रोडक्शन, प्रस्तावना. थर्ड, मेन बॉडी ऑफ द स्पीच, भाषणाचा मुख्य भाग. फोर्थ, कन्क्लुजन, समारोप किंवा शेवट. ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन. ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन पहिल्या एकाच पॅरामध्ये करा. दिस इज द फर्स्ट स्टेप इन स्पीच. वन शुड बिगिन द स्पीच विथ फॉर्मल ग्रीटिंग. वन शुड ग्रीट टू ऑल पीपल present on the stage and the spectators. Greet the audience. In order to greet, one should use respected teachers, honorable president, my friends, hello, ladies and gentlemen. The formal greeting makes our speech impressive. मित्रांनो, श्रोत्यांना भाषण ऐकणारा अभिवादन करा, वंदन करा, नमस्कार करा. तुम्ही अभिवादन केल्यावर ऐकणाऱ्यांना प्रश्न पडेल की ही व्यक्ती कोण आहे आणि काय बोलणार आहे म्हणून. इंट्रोड्यूस युअरसेल्फ, स्वतःची ओळख करून द्यावायची आहे. त्यानंतर इंट्रोड्यूस द टॉपिक, विषयाची सुद्धा ओळख करून द्यावायची आहे. फॉर एक्झाम्पल, इंट्रोडक्शन. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय फ्रेंड्स, आय एम आदित्य पाटील, स्टडिंग इन स्टँडर्ड 10th. I am delighted to have this golden opportunity of expressing my views on. Here write the name of the topic. You know this is a very important subject to all of us. आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, मी आदित्य पाटील इयत्ता 10वीत शिकत आहे. ऑन नंतर दिलेल्या टॉपिकचं नाव लिहायचं आहे. या विषयावर माझं मत व्यक्त करण्याची सुवर्ण संधी मला मिळाल्याबद्दल मी खूप आनंदात आहे. आपल्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देन थर्ड पार्ट, बॉडी ऑफ द स्पीच. इट इज द सेंटर पार्ट ऑफ द स्पीच. बॉडी ऑफ द स्पीच, this is another step in speech. It includes all basic ideas about the subject. The opinions presented in the speech should be clear and logical. The speaker must follow language features while preparing speech. One should use rhetorical questions, modal auxiliaries, as well as discourse markers like however, moreover, so, thus. While writing speech, the speech should contain the formal words. यामध्ये दिलेल्या विषयांची मांडणी करायची आहे. दिलेल्या विषयाचा अर्थ स्पष्ट करावायचा आहे. डिफाईन द टॉपिक, त्या विषयासंदर्भात माहिती लिहावायची आहे. त्याविषयी कारणे म्हणजेच रिझन्स, कॉजेस हे देखील लिहावायचे आहेत. तसेच त्या विषयाचे वैयक्तिक व समाजावर होणारे परिणाम म्हणजेच इफेक्ट्स
या संदर्भात लिहावायचे आहेत. पुढे विषयाच्या संदर्भात काही उदाहरणे अर्थात दृष्टांत द्यावायचे आहेत. रिलेव्हंट एक्झाम्पल्स. यामध्ये अधूनमधून श्रोत्यांना प्रश्न विचारायचे आहेत. आस्क क्वेश्चन्स. दिलेला विषय विस्तृतपणे स्पष्ट करून सांगायचा आहे. एक्सप्लेन युअर टॉपिक इन डिटेल्स. आणि हा परिच्छेद 100 ते 120 शब्दांचा असावा. एक्सप्लेन इट इन 100 to 120 words. Then fourth part of speech writing, concluding, ending. हे भाषणाचा समारोप. The end of speech should be satisfactory. The speech should conclude with some conclusion. The end of speech should be with thank you or any other polite words. Summarize the main idea in short. मुख्य कल्पना थोडक्यात सांगा. Conclude the topic with punchline or quotation that tells the theme of your speech. आपल्या भाषणातील थीम सांगणाऱ्या पंचलाईन किंवा कोटेशनसह विषयाचा निष्कर्ष काढा. थँक्स द ऑडियन्स. श्रोत्यांचे आभार माना. देन पॉइंट टू बी रिमेंबर्ड व्हाईल रायटिंग स्पीच. एक्सप्लेन युअर टॉपिक इन डिटेल्स. आपला विषय तपशीलवार सांगा. यूज कोटेशन्स अँड प्रोव्हर्ब्स. फोकस ऑन मेन आयडिया. मुख्य कल्पनांवर लक्ष केंद्रित करा. डोंट ट्राय पुट टू मेनी आयडियाज. ज्या विषयावर बोलायचे आहे त्या विषयावरच बोला, भरकटू नका. गिव्ह रिलेव्हंट एक्झाम्पल्स. विषयाला साजेशी उदाहरणे द्या. रेज क्वेश्चन्स अँड गिव्ह सोल्युशन्स. प्रश्न उपस्थित करा आणि निराकरण द्या. यूज कॉन्क्रीट वर्ड्स. ठोस शब्द वापरा. राईट ॲज इफ यू आर टॉकिंग टू द ऑडियन्स. जणू काही तुम्ही बोलत आहात असे लिहा. थँक्स फॉर वॉचिंग and goodbye. Please like this video. Do not forget like, comment and share. Thank you.